नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवयुग स्टडी फोरम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ही आता फायनली आलेली आहे आणि या परीक्षेसंदर्भात एक लास्ट सेशन आपलं होणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तयारी करत असाल. राज्यसेवा 2026 करण्याचं तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्ही अगोदर डिसाईड केलं असेल आणि आता गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिमचा अभ्यास करत असाल. आता शेवटच्या 1-2 दिवसामध्ये काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, काही इंटरनल फॅक्टर्स आहेत जे आपल्या पूर्ण एक्झामच्या परफॉर्मन्स वरती परिणाम करू शकतात. सर्व गोष्टी डिस्कस करूया. सगळ्या गोष्टी म्हणजे मी स्वतः जे अनुभवलेलं आहे गेल्या 2 वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. या सेशनला शेवटपर्यंत म्हणजे पूर्णतः अटेंड करा. बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील किंवा ऍक्च्युअली जे एक्सपिरियन्स मध्ये गोष्टी आपल्याला समजतात त्या गोष्टी समजून घ्या. जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट देत असाल तर हे लेक्चर खूप काळजीपूर्वक पहा. तुम्ही ऑलरेडी अटेम्प्ट दिला असेल तर पेपर सोडवायच्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल देखील आपण बोलूया. सो ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपल्याला करायचंय. राज्यसेवा पूर्व परीक्षेला जाता जाता हे लेक्चर आपण दरवर्षी घेत असतो. मग राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल आणि मेजरली आपला फोकस जो आहे तो 2 गोष्टीवरती राहतो. या लेक्चर मध्ये आपण 2 मेजर गोष्टी पाहतो. एक म्हणजे चेकलिस्ट. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ला जाताना तुम्हाला सोबत काय न्यायचंय. टेक्निकल गोष्टी आहेत पण त्या खूप परिणाम करतात, त्या गरजेच्या आहेत. डॉक्युमेंट असतील, इतर म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या ज्याला आपण चेकलिस्ट म्हणूया ते डिस्कस करूया. हे गरजेचं आहे कारण हे क्लिअर कोणी सांगत नाही जास्त. आणि दुसरा पॉइंट आहे की शेवटच्या 1-2 दिवसामध्ये आपण माइंडसेट कसा असला पाहिजे किंवा ओव्हरऑल इंटरनल जे फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती बोलूयात. सो दोन्ही गोष्टी डिस्कस करायचे आपल्याला. ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. सगळ्यात महत्वाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण गेल्या आठवड्यामध्ये मी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे हायली एक्सपेक्टेड पॉईंट शेअर केलेले आहेत. तुम्ही जर याला जॉईन केलं, तुम्ही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल किंवा कमेंट बॉक्स मध्ये देखील असेल. जॉईन करा किंवा डायरेक्टली सर्च करू शकता. तुम्हाला हायली एक्सपेक्टेड टॉपिक रिवाइज होऊन जातील आणि दरवर्षी आपण हे करतो. बरेच प्रश्न रिफ्लेक्ट होतात. सो या वर्षी आपण अपेक्षा करूयात, तुम्हाला नक्की फायदा होईल. बाकी प्रिलिम्स बुस्टर बॅच आहे आता ऑलमोस्ट एक्झाम आले आपल्या, त्याचं काय आता जास्त हे नाहीये. पण जर तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास कधी करत असाल आणि तुमच्या समोर जर काही प्रश्न उभा राहिला असेल तर प्रिलिम्स बुस्टर बॅच जी आपली नवयुग स्टडी फोरमची ही तुम्ही नक्की जॉईन करा. यावर्षी भरपूर विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन केली होती आणि यावर्षी रिझल्ट देखील आपला मागच्या वर्षीपेक्षा खूप चांगला येईल अशी अपेक्षा आहे. यानंतर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्हाला नोट्स वगैरे मिळून जातील. आता टॉपिकला किंवा आपल्या आजच्या मुद्द्याला सुरुवात करूया. आज कोणताही नवीन मुद्दा अभ्यासाचा पाहायचा नाहीये, कोणताही नवीन कन्सेप्ट तुम्हाला सांगणार नाहीये. एकदम व्यवस्थित डिस्कस करूया. तुमचे काही डाऊट असतील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नंतर शेअर करू शकता, मी त्यावरती तुम्हाला रिप्लाय करेल. पण आता माझ्या साईडनं काही पॉईंट्स तुम्हाला सांगायचे कारण मी गेल्या 2024 आणि 2025 मधल्या ज्या संपूर्ण एक्झाम्स आहेत, राज्यसेवेच्या प्रिलिम्स असतील, कंबाईनच्या प्रिलिम्स असतील, सगळे मेन्स असतील, त्या सगळ्या मेन्स आहेत किंवा सगळ्या प्रिलिम्स आहेत त्या स्वतः अटेम्प्ट केल्यात. त्यामुळे मला गेल्या काही वर्षामध्ये एक ट्रेंड जाणवलाय. सो ते समजून घेऊया आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला पाहायचं असेल तर आता जे कंबाईन ग्रुप बी मेन्स 17 मेची त्याबद्दल देखील बोलूया. खूप साऱ्या गोष्टी आहेत, समजून घेऊया की बाहेर काय चाललंय, एमपीएससीचा ट्रेंड काय चाललाय आणि आपल्याला आपल्या प्रिपरेशन मध्ये कसे चेंजेस करायचे. कारण बदलत्या ट्रेंडनुसार, बदलत्या या संपूर्ण प्रोसेसनुसार आपण जर नाही बदललं, आपलं प्रिपरेशन नाही चेंज झालं किंवा माइंडसेट नाही चेंज झाला तर आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम होतात. 17 मेला आपण पाहिलंय, हरकत नाहीये. आता पहिला पॉईंट काय बघा की डोकं जितकं आपण शांत ठेवाल आतापासून शेवटच्या दिवशी, परीक्षेच्या दिवशी किंवा परीक्षेच्या त्या 2 आणि 2 म्हणजे 4 तासामध्ये जेवढं डोकं तुम्ही शांत ठेवाल तितके मार्क तुमचे वाढणार आहेत. तुमच्या डोक्यामध्ये जेवढी खिचडी झाली असेल, तुमच्या डोक्यामध्ये जेवढे तुम्ही ब्लंडर करून घेतले असतील तितका जास्त निगेटिव्ह इम्पॅक्टच होतो. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह त्यातनं काही होत नाही. तो हा पॉईंट खूप क्लिअर आहे, हे तुम्हाला बरेच लोक सांगत असतील पण याला तुम्ही सिरियसली घेत नसाल तर प्लीज सिरियसली घ्या. काही गोष्टी आहेत बघा की जर डोकं शांत असेल आपलं तर आपले मार्क वाढतील आणि जर डोक्यामध्ये तुमचं टेन्शन असेल किंवा बर्डन तुम्ही घेतलं असेल, प्रेशर जेवढा जास्त घेतला असेल तितक्या गोष्टी निगेटिव्ह जातात. पेपर जितक्या फ्री माइंडने सोडवाल, कारण अभ्यास तर पूर्ण केलाय, 1-2 दिवसामध्ये असं काही मेजर गोष्ट नाही करू शकत. तुम्ही करा बिंदास, मी म्हणत नाही की अभ्यास पूर्ण का, खूप चांगल्या करा. पण एक टाइम ठेवा पेपरच्या अगोदर की समजा ऍटलिस्ट शनिवारपर्यंत तुम्ही अभ्यास करताय पण शनिवारी रात्री तुम्ही पूर्ण झोप घ्याल, डोकं पूर्ण शांत कराल आणि मग पेपरला जाल, हे गरजेचं आहे. बरोबर. सो डोकं शांत ठेवायचं हा पहिला पॉईंट आपण डिस्कस करू. हे सगळं पुढे येणारच आहे कारण तो मेजर पॉईंट आहे, ते सगळीकडे लागू होतं. या सेशन मध्ये स्पेशली राज्यसेवेसाठी आता तुम्हाला एक 2-3 मी पॉईंट सांगतो जे की पॉईंट्स आहेत, जे मला वाटतं की सांगणं गरजेचं आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे बघा मर्फीज लॉ. कारण आता काय झालंय की पुढे जे पॉईंट आपण डिस्कस करणार आहे, पेपरची डिफिकल्टी असेल किंवा अटेम्प्ट असेल, इन अनेक मुद्दे आहेत. तर त्या सगळ्याला एक पॉईंट सांगायचा की त्या सगळ्यातनं जो प्रेशर बिल्ड होईल
त्यासाठी मर्फीज लॉ लक्षात ठेवा, कारण हा खूप गरजेचा आहे. आत्ताच्या कंडिशनमध्ये अभ्यास मी नेहमी लेक्चरमध्ये आपल्या बुस्टर बॅच असतील किंवा युट्यूब सेशन असतील, मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट सांगत आलोय की या ओव्हरऑल मार्केटमध्ये किंवा या संपूर्ण एमपीएससी मध्ये खूप कमी विद्यार्थी असतील जे अभ्यास करत नाही. भरपूर विद्यार्थी अभ्यास करतात, खूप चांगला अभ्यास करतात. मग परीक्षेमध्ये मार्क काय येत नाहीत? दरवर्षी आपण पाहतो की अभ्यास पूर्ण झालाय किंवा सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, पण मार्क का पडत नाही प्रिलिम्सला? हा मेजर फॅक्टर तुम्ही जर लक्षात घेतला, त्याचं एकच उत्तर आहे. त्याचं एकच मी जेवढं पाहिलंय की तुमचं डोकं जेवढं डिस्टर्ब असेल, तुम्ही जेवढा जास्त प्रेशर क्रिएट करून घेतला असेल, नॅचरली जो प्रेशर येईल तो ठीक आहे, पण आपण स्वतःहून जो प्रेशर क्रिएट कराल किंवा आपण जेवढं डिस्टर्ब राहाल तितका जास्त तुमच्या पेपरवरती इम्पॅक्ट होतो. तुम्ही जितकं कन्फ्युज व्हाल तितकं तुम्हाला मार्किंग मध्ये थोडं निगेटिव्हिटी भेटते. तो एक पॉइंट आहे बघा, मर्फीज लॉ काय सांगतो, द मोर यू फिअर समथिंग, द मोर यू फिअर समथिंग हॅपनिंग, द मोर लाईकली इट इज टू ऑकर. म्हणजे एखादी गोष्ट होऊ नये असं तुम्ही जर विचार करत राहिला की ही गोष्ट अशी नको व्हायला, बरोबर, तर ती गोष्ट होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. ठीक आहे, म्हणजे ही बेसिक गोष्ट आहे, हे सांगणं गरजेचं आहे. याच्या पुढे जाऊन पण काही गोष्टी आहेत, पण हा पण एक मुद्दा लक्षात ठेवा, आपला माइंडसेट. आपल्याला वाटतं प्रॅक्टिकली आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, प्रॅक्टिकली तुम्ही अभ्यास करू शकता, पण मी पुन्हा तेच तुम्हाला सांगतो की प्रॅक्टिकली विचार करूया असं जरी म्हणाल, ठीक आहे, प्रॅक्टिकली विचार करा, अभ्यास करा, चांगली गोष्ट आहे, पण अभ्यास करणारे खूप विद्यार्थी आहेत, पास सगळे होत नाहीत. लक्षात ठेवा, माइंडसेट हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. जर तुमचा माइंडसेट तसा पॉझिटिव्ह नसेल, तुमचा माइंडसेट तो एक्झाम क्लिअर करण्याचा नसेल, तर तुम्ही कितीही प्रिपरेशन केलं, किती अभ्यास केला, तरी देखील तो तुम्हाला जो आउटपुट आहे तो मिळत नाही. लक्षात ठेवा, तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त मॅटर करतो. तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, तुम्ही अभ्यास केलाय, सगळं केलंय, पण अंडर कॉन्फिडंट असाल, तुम्हाला वाटत नसेल की माझा अभ्यास झालाय, मला काहीच आठवत नाहीये, हा प्रॉब्लेम शेवटच्या दिवसामध्ये येतो. हे लक्षात ठेवा, आपल्याला अजून निगेटिव्ह येऊ करून जातं किंवा अजून प्रेशर बिल्ड होऊन जातो. तो एकदम सगळ्या गोष्टी आठवायच्या नाहीत, काहीतरी रॅन्डम कुठली तरी कन्सेप्ट आठवते ना आपण आठवायचा प्रयत्न करतो की हे मला आठवते का. असं करू नका. प्रिलिम्सला तुम्हाला कुठेही उत्तर लिहायचं नाहीये, फक्त समोर प्रश्न येईल, त्याचे 4 ऑप्शन्स असतील, इलिमिनेट करा, मेथड यूज करा, कन्सेप्ट यूज करा आणि उत्तर काढा. उत्तर निघलं पाहिजे. लक्षात ठेवा, कोणत्याही मेथडने काढा, 2 मार्क तुम्हाला एका प्रश्नाचे मिळाले, विषय संपला त्या प्रश्नाचा. एवढं लक्षात ठेवा. मार्कांसाठी अभ्यास करा, मी नेहमी सांगत आलोय. मार्क कसे मिळतील हे पहा, कारण जास्त तुम्ही जर याच्यामध्ये गेला की सर मी फक्त अभ्यास करतो किंवा मी फक्त आता अभ्यास करतो, या गोष्टीचा काही मला फरक पडत नाही, असं नाही. लक्षात ठेवा, त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली काय परिणाम होतो हे रिझल्ट मध्ये आपल्याला समजतं. सो तुम्ही जितका माइंड फ्री ठेवाल, तुम्ही जितकं कॉन्फिडंट राहाल, तितका जास्त परफॉर्मन्स तुम्ही चांगला देऊ शकता प्रिलिम्स मध्ये. हे मी तरी स्वतः अनुभवले, कारण गेल्या मला वाटते 2024 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी आणि ऍग्रिकल्चर, 4ही प्रिलिम्सचा मला एकही प्रिलिमला प्रॉब्लेम नाही आला. 2025 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी आणि फॉरेस्ट प्रिलिम्स, 4ही प्रिलिम्सचा मला कुठेही प्रॉब्लेम नाही आला. एकच मेजर रिझन आहे की माझा अभ्यास काही खूप वेगळा नाहीये, तुम्ही जी पुस्तकं वाचताय ती मी पण वाचतोय, किंवा असं काही मेजर डिफरन्स नाहीये, बरोबर. डिफरन्स एवढाच आहे की माइंडसेटचा. कदाचित तुमचा माइंडसेट त्या याचा नसेल की मी जेवढा अभ्यास केलाय तेवढा माझा विश्वास आहे आणि मी परीक्षेत जाऊन त्याला परफॉर्म करू शकतो, त्याचा आउटपुट घेऊ शकतो, तर तुमचे मार्क कमी होतील, बरोबर. जेवढा अभ्यास केलाय तेवढा सफिशियंट आहे, आता काही चेंज करू शकत नाही एका दिवसामध्ये आपण. जेवढा अभ्यास केलाय त्यावरती पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यातनं जो अभ्यास केलाय त्यातनं किती आउटपुट बाहेर निघतो आपल्याला याच्यावरती फोकस करायचा आहे. सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा. दुसरा एक पॉईंट मला तुम्हाला सांगायचा तो आहे पेपरचा अवघड होत चाललेला ट्रेंड. आता हा एक पॉईंट बघा, थोडासा मी सांगेल तुम्हाला आता, कारण हे ना असं लपून ठेवण्याची गोष्ट नाही किंवा याच्यापासून लांब पळण्याची गोष्ट नाहीये की असं नको सांगायला किंवा तुम्ही टेन्शन मध्ये याल. हे काय आता आपण पहिली दुसरीची परीक्षा देत नाही, बरोबर, तेवढे सगळे मॅच्युअर आहात. आपल्याला माहिती आहे आपण एमपीएससीची परीक्षा देतो आणि गेल्या काही एक्झाम तुम्ही पाहिले असतील, मग ते प्रिलिम्स असतील किंवा मेन्स असतील, स्पेशली राज्यसेवा प्रिलिम्स 2025 तुम्ही पाहिली असेल, पेपर टफ होता, हे मान्य करावं लागेल. कंबाईन ग्रुप बी 2025 वन ऑफ दी हार्ड पेपर म्हणजे आपण एमपीएससी मधला पाहिला. आणि आता ग्रुप बी ची जी मेन्स झाली 17 मेला, हे पेपर देखील अवघड होते. ज्यांनी पेपर दिले त्यांना माहिती आहे, हे पेपरला तुम्हाला आयडिया आहे पेपर कसा होता. सो ग्रुप बी ची मेन्स असेल, ग्रुप बी ची प्रिलिम असेल, ग्रुप सी एक्सेप्शन सोडा, कारण तिथं पेपर सोपा पडला होता. आणि राज्यसेवा म्हणजे मला पर्सनली काय वाटतं बघा, काही होऊ शकतं, पेपर सोपा येऊ शकतो, त्याचं काही सांगू शकत नाही आपण. पण जेवढं मी नोटीस केलेलं आहे की आयोगाने आता जे प्रश्न काढायला सुरुवात केलेली आहे, जे तुमचे हक्काचे विषय, फॉर एक्झाम्पल पॉलिटी, तुम्हाला जर बदलता ट्रेंड पाहायचा असेल प्रश्नांचा, तुम्हाला जर डेप्थ पाहिजे असेल, आता नका पाहू,
पण जर कधी पाहायची इच्छा झाली तर तुम्ही कंबाईन ग्रुप बी मेन्स 2025 चा पेपर पहा, 17 मेला झालेला. त्यातले पॉलिटीचे प्रश्न पहा, तुम्ही शॉक व्हाल की या प्रश्नांमध्ये विचारण्याची पद्धत किती बदललेली आहे. म्हणजे पूर्ण एक पॅराग्राफ असेल आर्टिकल मधला, तो सगळा बरोबर दिलाय, फक्त एक शब्द बदललाय, ग्रेटर दॅनला लेस दॅन करून दिले. आर्टिकल 20 मधलं एक वाक्य आहे. खूप चेंजेस आहे, तुम्ही पहा एकदा, म्हणजे जर टाइम भेटला तुम्हाला नंतर. पण आता मी सांगतोय ते राज्यसेवेसाठी काय लक्षात ठेवायचं आपल्याला, की पेपर अवघडच येणार आहे हे डोक्यात घेऊन चाल. म्हणजे आता डोक्यात काही घेऊन चालू नका, पण म्हणजे पेपरला जाताना फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा की पेपर अवघड येऊ शकतो. आणि जर पेपर अवघड आला तर कोणीही शॉक व्हायचं नाही. जसं युपीएससी या वर्षी झालं, पेपर इतका अवघड पडला की सगळे अचानक शॉक झाले. आपण आपला माइंडसेट तयार करून जाऊया की पेपर जरी सोपा आला तरी सोडवायचा आहे, पेपर जरी अवघड आला तरी सोडवायचा आहे. आपण जेवढा अभ्यास केलाय त्याच्यातनं आपल्याला काय करायचंय, कन्सेप्ट युज करायच्यात. कुठेही बघा, आपण जो अभ्यास केला, तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही जे प्रश्न आहेत आयोगाचे ते क्वालिफाय होण्यापुरते सोडवू शकता, तुम्ही कट ऑफ क्लिअर करू शकता. एवढा तर पेपर राहतो. काही प्रश्न खूप अवघड राहतात, ट्रेंड बदलतो, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण हे म्हणजे लक्षात ठेवा, पण एखाद्याने अभ्यासच केला नसेल किंवा कधी नीट वाचलं नसेल तर मग या गोष्टी आपल्याला जाणवतात की कुठलाही पॉइंट आपण किती म्हणजे किती वेळा वाचला असेल किंवा काही केलं असेल तरी आपल्याला त्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक ठरतात. ओके, सो थोडं मध्ये टेक्निकल इश्यू झाला होता. जस्ट एकच मिनिट थांबा, आपण क्लिअर करूया. ओके, चला, सो कंटिन्यू करूया. सो पेपर हा अवघड होत चाललाय, एवढंच मला तुम्हाला सांगायचं की पेपरची जी काठीण्य पातळी आहे ती वाढत चाललेली आहे. आणि आपल्याला हा माइंडसेट आपला ठेवावा लागेल. पेपर ऐन टायमिंगला जरी अवघड पडला तरी आपण त्याला सोडवायचा आहे. हे बॅक ऑफ द माइंड कुठतरी माहित राहू द्या की पेपर अवघड येऊ शकतो मागच्या वेळेस सारखा. यानंतरचा पॉईंट हे बरेच जण विचारतात, सर अटेम्प्ट किती करायचा पेपर. वर एक पॉईंट सांगतो, पेपरला जाताना आपण पूर्णपणे न्यूट्रल जायचंय. न्यूट्रल याचा अर्थ काय, आता तुम्ही सांगितलं सर पेपर अवघड पडू शकतो, इथं आपण न्यूट्रल कसं राहिलो. पेपर अवघड पडू शकतो मी एकासाठी सांगितलं की आपल्या डोक्याची तयारी पाहिजे की जर मला 2 तासामध्ये असा पेपर समोर आला जिथं मला प्रश्न मी आतापर्यंत असे सोडवलेच नसतील, असं होणार नाही, शक्यतो लक्षात ठेवा, काहीच होणार नाही. पण बाय चान्स डेप्थ वाढली, एखादा विषय अवघड पडला जे की दरवर्षी होतं, तरी आपला माइंडसेट पाहिजे की आपण पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे, आपला बॅलन्स करता आला पाहिजे. पण पेपरला जाण्याच्या अगोदरपासून तुम्ही पेपरला बसेपर्यंत तुम्ही पूर्णपणे न्यूट्रल पाहिजे. डोक्यात काहीच घेऊन जाऊ नका की मला 100 अटेम्प्ट करायचा आहे, 90 अटेम्प्ट करायचा आहे, 80 अटेम्प्ट करायचा आहे. अटेम्प्ट हा तुमच्या पेपरवरतीच ठरतो, अगोदर कुणी सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगत आलोय, पेपर खूप कमी अटेम्प्ट करू नका राज्यसेवेचा, हे लक्षात ठेवा. कारण खूप कमी अटेम्प्ट झाला तर प्रॉब्लेम येतो अॅक्युरेसीचा. राज्यसेवेला 2 आन्सर की आहेत आपल्याला, म्हणजे प्रत्येकाला 2 आन्सर की आहेत. सेकंड आन्सर की पर्यंत आपली उत्तर काय होऊ शकतात हे आपल्याला काही माहित नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर अॅक्युरेसीवरती जर पेपर सोडवायला जाल, म्हणजे अॅक्युरेसी माझी समजा 70 प्रश्न सोडवले आणि 70 पैकी म्हणजे 65 बरोबर येतील, ही अॅक्युरेसी मेंटेन करणं खूप रेअर आहे. होऊ शकतं पण खूप रेअर आहे. त्यामुळे ही रिस्क घेऊ नका. मी नेहमी सांगतो की अटेम्प्ट चांगला करा, म्हणजे हा प्रॉब्लेम येऊन देऊ नका की सर अटेम्प्टच कमी पडला. मी बऱ्याच जणांचं पाहतो की अटेम्प्ट होत नाही, पेपर येतच नाही. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय, मग सर येतच नसेल तर काय करायचं. बघा, कुठलाही प्रश्न आपल्या इथं जर 5-10 प्रश्न सोडले तर कुठलाही प्रश्न असा नसतो ज्यात तुम्ही वाचलेली कन्सेप्ट नसते. तुम्हाला एखादं वाक्य येत नसतं, तुम्ही 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युज असता, 3 ऑप्शन मध्ये कन्फ्युज असता. ट्राय करा की जेवढं वाचलंय, जेवढ्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत त्या युटिलाइज आपण करेल आणि तो सोडवा. मी तुम्हाला सांगेल, कमी अटेम्प्ट झाला आपण तिथंच बाहेर पडतो, हा मुद्दा समजून घ्या. आणि जर तुम्हाला वाटलं सर जास्त अटेम्प्ट केला निगेटिव्ह मार्किंग होऊ शकते, होऊ शकते. पण जर कमी अटेम्प्ट झाला तर आपण डायरेक्ट बाहेर पडतो. जास्त अटेम्प्ट झाल्यानंतर कदाचित नेट रिझल्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो आणि आपला मार्क, आपला जो स्कोर आहे तो पुढे जाऊ शकतो. पण जर अटेम्प्ट कमी झाला आणि अॅक्युरेसी, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल 70 प्रश्न जर सोडवले त्याचं 15 चुकले तर विषय इथं संपतो आपला, बरोबर. किंवा 20 चुकले तरी आपला स्कोर 100च्या खाली जातोय, हे समजून घ्या. त्यामुळं सांगण्याचा उद्देश काय आहे की अटेम्प्ट पेपर डिफिकल्टीवरती ठरवा. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की पेपर सोपा आहे तर मॅक्सिमम अटेम्प्ट करा. किंवा तुम्हाला वाटलं की सर अॅक्युरेसी मला थोडं वाटतंय की अटेम्प्ट करणं गरजेचं आहे, तर डिसिजन जो आहे तो सिच्युएशनल, लक्षात ठेवा. अटेम्प्ट किती करायचा हा सिच्युएशनल डिसिजन आहे. त्यामुळे तुम्ही न्यूट्रल जा आणि पेपर डिफिकल्टीवरती ठेवा, म्हणजे त्याच्यावरती ठरवा. यानंतर कट ऑफ बद्दल बरेच जणांचं म्हणणं असतं की सर कट ऑफचं काय. कट ऑफ लक्षात ठेवा की मी एवढं नोटीस केले, कट ऑफ हा फक्त पेपर डिफिकल्टी लेवलवरतीच ठरतो. जागांचा मॅटर करतात थोड्याफार गोष्टी,
पण पेपर डिफिकल्टी याच्यावरती पूर्णतः कट ऑफ तुमचा इन्फ्लुएन्स होत असतो. कारण मला आठवतं की 2024ला 450 पेक्षा जास्त 480 जागा होत्या, कट ऑफ लागला होता. पेपर सोपा पडला होता 24ला राज्यसेवेला. तर 24ला कट ऑफ लागला होता 117.5, त्यावेळेस हायएस्ट कट ऑफ होता. आता या वर्षी 139 जागा होत्या, म्हणजे जवळपास 480 जागा कुठे, 139 जागा कुठं, तरी पण कट ऑफ किती लागला या वर्षी राज्यसेवेचा? वाटतं 116 लागला, बरोबर. तर त्याच्यापेक्षाही कमी लागला. का लागला? कारण पेपर डिफिकल्टी अवघड होती, पेपर खरंच अवघड होता. जागा 139च होत्या, तरी पण कट ऑफ किती लागलाय? तसा जर पेपर सोपा पडला असता ना, हा कट ऑफ 130 पर्यंत पण गेला असता, बरोबर. पण पेपर इतका म्हणजे पेपर डिफिकल्ट पडला, डिफिकल्ट साईडला होता एवढा की तो कट ऑफ 116 पर्यंतच थांबला. सो मग सांगायचा उद्देश आहे की पेपर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पेपर ओपन कराल, तुम्हाला काही विषय पाहाल, तुम्हाला सेन्स होऊन जातं की पेपर कसा आहे हा, पेपरचा पॅटर्न नक्की काय. तिथे तुम्हाला काही सिच्युएशनल डिसिजन घ्यावे लागतात की कुठला प्रश्न अटेम्प्ट करायचा कुठला नाही. अजून एक पॉईंट तुम्हाला सांगतो मी, म्हणजे मी पर्सनली हा पॉईंट खूप नोटीस केला एमपीएससीच्या पेपरमध्ये. एमपीएससीचा पेपर हा सायकोलॉजिकली खूप जास्त बनवलेला असतो. आपल्याला वाटतं रॅन्डम पेपर आहे, पण तसं नाही. लक्षात ठेवा, काही प्रश्न असतात बघा. पहिला प्रश्न तुम्ही सोडवला, खूपच बेसिक प्रश्न आपल्या समोर येतो, लगेच उत्तर सापडतं. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काहीच माहित नसतं. तिसऱ्या प्रश्नामध्ये ऑल ऑफ द अबव असेल, आपल्याला लगेच उत्तर सापडलं. असे ना 4-5 प्रश्न सेट होत जातात, आणि त्याच्यानंतर एक प्रश्न असा येतो की जो पूर्ण म्हणजे पूर्ण ट्रॅप असतो, तो ओळखायला आला पाहिजे. आणि हे प्रत्येक विषयामध्ये तुम्ही नोटीस कराल, तुम्हाला ट्रॅप करणारे क्वेश्चन्स असतात. तुम्हाला माहित असतं की हा प्रश्न जर मी सोडवला तर माझा हा प्रश्न चुकणार आहे, तरी आपण सोडवतो आणि ऍट दी एंड तो चुकतोच, बरोबर. तर तुम्ही जर हे ट्रॅप ओळखले ना, जर तुम्हाला प्रश्न सोडायचे असतील, मला नाही म्हणजे अटेम्प्ट करायचा, तर हे प्रश्न ओळखा की कुठले सोडायचे, कारण क्वेश्चन सिलेक्शन हे खूप मॅटर करतं. जर तुम्ही हा प्रश्न सोडला ना, भीती म्हणजे मनात भीती भेटली तुम्हाला की हा प्रश्न मला थोडा डाऊट वाटतोय, खूप इझी आहे, मला माहिती आहे हा प्रश्न कुठून आलाय, त्याचं काय नक्की कन्सेप्ट आहे, हा सगळ्या विद्यार्थ्यांना येणार आहे. पण तुम्ही तिथं घाबरला, तुम्हाला वाटलं की कन्फ्युजन होतं, तो प्रश्न नाही अटेम्प्ट केला, तर इथं खूप जास्त आपल्याला डॅमेज होतो. हा पॉईंट समजून घ्या. जो प्रश्न सगळे सोडवणार आहेत हे तुम्हाला कळतं, आता तेवढा अभ्यास झालाय की कुठला प्रश्न सगळे सोडवणार, कुठले प्रश्न सोडणार विद्यार्थी, कुठला आउट ऑफ बॉक्स हे आपल्याला कळतं, बरोबर. तो हा पॉईंट समजून घ्या की जर एखादा प्रश्न सगळे विद्यार्थी सोडवत असतील ना, तो आपल्याला मॅक्सिमम ट्राय करायचा की सुटलाच पाहिजे. जो प्रश्न खूपच रॅन्डम वाटतोय, इकॉनॉमीमध्ये 2-3 प्रश्न इतके रॅन्डम येतात, जिओग्राफी 1-2 प्रश्न इतके रॅन्डम येतात की तुम्हाला माहिती की यांना हात नाही लावायचा या प्रश्नांना. जर तुम्ही याला सॉल्व्ह करायला जाल तर काय कराल, पहिल्या चुकून जाईल. तुम्ही पूर्ण पेपर सोडवा, आणि जर गरज लागली की मला हे प्रश्न सोडवावेच लागतील, अटेम्प्टच होत नाहीये, तर मात्र त्या प्रश्न तुम्ही जाऊ शकता, थोडा विचार करू शकता, जेवढं आपण वाचले त्या रिलेटेड ते नॉलेज यूज करू शकता. सो याबद्दल एक पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा आता हा, की राज्यसेवा पूर्व परीक्षा हा फक्त ज्ञानाचा खेळ नाहीये, म्हणजे फक्त नॉलेजचा नाहीये, तर हा तुमच्या मेंटल एंडुरन्सचा खेळ आहे. लक्षात ठेवा, मेंटल एंडुरन्स म्हणजे काय? मानसिक सहनशक्ती. हे राज्यसेवा प्रिलिम्सलाही लागू होतं, राज्यसेवा मेन्सलाही लागू होतं. बघा, मेंटल एंडुरन्सचा खेळ काय आहे? कारण ज्यावेळेस तुम्ही सकाळी 10 ते 12 पेपर द्याल, या टाइम मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला सारखे हिट होतील की हा प्रश्न माझा सोडवायचा राहिला, हा खूप सोपा प्रश्न आहे, हा सगळे सोडवणार आहे, तुम्हाला सुटला नाही. असे 4-5 प्रश्न तुम्हाला आठवत राहतील सोडवताना. तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला जे कन्फर्म सुटत आहेत ते प्रश्न सोडून घ्या, आणि मग त्यावरती आपण वेळ खर्च करू शकता. हा विषय पहिला झाला. आणि दुसरा आहे की मध्ये जो गॅप आहे, त्यानंतर 3 ते 5 आपला सीसॅट आहे. या 3 ते 5 मध्ये आपल्याला काय होतं की आपल्या राज्यसेवेचा सीसॅट तुलनेने खूप सोपा युपीएससी पेक्षा. तुम्हाला 66 मार्क पडायला काही प्रॉब्लेम येत नाही 200 पैकी. पॅसेजला 125 मार्क आहेत, आणि पॅसेज सुटतात बऱ्यापैकी, बरोबर. पण जर कधी त्यांना वाटलं की आपल्याला सीसॅटची डिफिकल्टी लेवल वाढवायची, त्या वर्षी जर त्यांनी कॉम्प्रिहेन्शनची लेवल वाढवली किंवा पॅसेज वगैरे जसं आता कंबाईन ग्रुप बी मेन्सला 2 पॅसेज आलते मराठी आणि इंग्लिशमध्ये, खूपच डेंजर. म्हणजे युपीएससीचा पॅसेज होता इंग्लिशचा, उत्तर सापडलीच नाही काय होते नक्की तिथे बसून. मी काय सांगतो की पॅसेजच्या भरोशावरती तुम्ही असाल तर लक्षात ठेवा, साईडला जे प्रश्न तुमचे राहत आहेत ना, मग 30 प्रश्न, त्या 30 प्रश्नांमधले 5 प्रश्न जे शेवटचे आहेत आपले डिसिजन मेकिंगचे, ते पहिले सोडवा. तिथे निगेटिव्ह मार्किंग नसते. प्रश्न क्रमांक 76 ते प्रश्न क्रमांक 80 नीट सोडवा, तिथे तुम्हाला भरपूर मार्क मिळतील, कारण निगेटिव्ह मार्किंग नाहीये. काय होतं की शेवट असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना माहितच नसतं की शेवट 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे आहेत, आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना, बरोबर. सो सी सॅटची सुरुवात केली तर पहिली त्या 5 प्रश्नांनी करा, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसलेले 5 प्रश्न मिळतात, आणि तुमचा स्कोर आहे तो चांगला तिथे बूस्ट होतो. आणि मग पॅसेज वरती मॅक्सिमम ट्राय करा की पॅसेज मध्येच आपला सी सॅट निघेल, आणि मग बाकीचा टाइम राहिला तुम्हाला तर मग तुम्ही रिझनिंगचे वगैरे प्रश्न, मॅथ्सचे प्रश्न सोडवू शकता, काय हरकत नाहीये. पण
हा जो संपूर्ण म्हणजे ही जी संपूर्ण प्रोसेस आहे, काय होतं की पहिला पेपर चांगला गेल्यानंतर आपली मेंटॅलिटी इथे टिकली पाहिजे, कारण याला क्वालिफाय केल्याशिवाय हा चेक होत नाही पेपर, बरोबर. सो एखाद्या दिवशी सीसॅट अवघड पडला तर असं नको व्हायला की आपण एकदमच रिलॅक्स झालो, हा पेपर खूप चांगला गेला आणि आपण रिलॅक्स होऊन गेलो, इथं प्रॉब्लेम नको व्हायला. त्यामुळे दोन्ही पेपरला सिरियसली घ्या आणि एकदम प्रॉपरली सोडवा. यानंतर येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे. बाकी गोष्टी आपण शेवटी डिस्कस करू, अजून काही गोष्टी आहेत, पण आता काही टेक्निकल गोष्टी ते सांगतो बघा, जे एक्सटर्नल फॅक्टर आपण म्हणतो की तुम्हाला चेकलिस्ट काय आहे. म्हणजे सर पेपरला जाते, फर्स्ट अटेम्प्ट आहे स्पेशली, तर काय काय न्यावं लागतं बघा. हॉल तिकीट जे तुमच्या प्रोफाईलमध्ये आहे त्याची तुम्ही झेरॉक्स करू शकता, ब्लॅक अँड व्हाईट पण चालते, लगेच टेन्शन नाही घ्यायचं. काही पेपरला गेलो आपण बघतो काही लोकांनी कलर प्रिंट आणलेली आहे, टेन्शन नाही, ब्लॅक अँड व्हाईट पण चालते, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओळखीचा पुरावा लागतो ओरिजिनल, म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल, जे काही तुमच्याकडे आयोगाने जे सांगितले 4-5 त्यातलं एक कुठं तरी न्यायचं. आणि त्याच्या तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायच्या. काही लोक काय करतात की एकच झेरॉक्स घेऊन जातात बघा. इतर विद्यार्थ्यांना वाटेल सर ही खूप बेसिक गोष्ट आहे आपण जे सांगतोय ते, पण ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट असतो ना त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप जास्त मॅटर करते. त्यामुळे जे फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही देताय हे नीट पहा. तुम्हाला हे जो तुम्ही ओळखीचा पुरावा नेताय ना, याच्या 2 झेरॉक्स, मी तर म्हणतो 4 घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला पहिल्या पेपरला एक झेरॉक्स लागते आणि दुसऱ्या पेपरला एक झेरॉक्स लागते, आतमध्ये घेऊन जायची असते. त्याच्यावर तो स्टिकर लावलेला असतो बायोमेट्रिक केल्यानंतर, आणि त्याच्यामध्ये काही माहिती लिहायची असते, ती आत गेलं सांगते, बरोबर. काळा बॉल पेन लागतो आपल्याला, 2-3 घेऊन जा. जर ओएमआर तुम्हाला फिल करायची असेल तर जेल पेन वापरू नका, काळा बॉल पेन वापरा. यानंतर घड्याळ घेऊन जा, स्मार्ट वॉच नसलेलं साधा अॅनालॉगचं घड्याळ. घड्याळ खूप महत्वाचं आहे, घड्याळ नसेल तर आपल्याला टाइम कळत नाही, कारण एमपीएससीने अशी सुविधा अजून तर नाही दिली प्रत्येक हॉलमध्ये घड्याळ द्यायची, बरोबर. सो ती गरजेची आहे खरं, पण ती नाही दिली. पाणी बॉटल घेऊन जा, गरजेची. आता दिवस खूपच डेंजर चाललेत. आणि दुपारी जो तुमचा टाइम आहे, तुमच्या सेंटरच्या जवळ एखाद्याचं डोंगरातलं कॉलेज असेल तर लक्षात ठेवा 10 ते 12 पेपर झाल्यानंतर मध्ये जो गॅप आहे 12 ते 2, त्या टाइम मध्ये जेवण वगैरे करायला तुम्हाला जर नाही भेटलं तर दुसऱ्या पेपरला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे काहीतरी घेऊन जा जवळ, किंवा ऍटलिस्ट गुगल मॅपला सर्च करून पहा की आसपास काही आहे का. हे सगळं नियोजन करून जा, नाही तर अवघड होऊन जातं एखाद्या दिवशी, बरोबर. आणि हे सगळं व्यवस्थित न्या. मी तुम्हाला मागच्या वर्षी एक हे सांगितलंय, 2023ला ज्यावेळेस मी फर्स्ट अटेम्प्ट करायला गेलो होतो राज्यसेवेसाठी, म्हणजे एमपीएससी मध्ये, त्यावेळेस माझ्याकडून हे राहिलं होतं, म्हणजे गाडीत पडलं होतं. खूप भयानक अवस्था झाली होती, सापडत नव्हतं. पण ते सापडल्यानंतर पेपरही झाला, पण तो माइंडसेट एकदा खराब झाला, काहीच करू शकत नाही आपण, लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय सांगतोय की ह्या टेक्निकल गोष्टींचा आपल्या पूर्ण 1 वर्षाच्या मेहनतीवरती इफेक्ट होऊन देऊ नका. ह्या खूप क्षुल्लक गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत, ह्या व्यवस्थित मॅनेज करा. ओके. त्यानंतर वेळ सर्वांना माहिती आहे, नसेल माहिती सांगतो बघा. आपल्या हॉल तिकीटमध्ये दिलेलं आहे, पहिला पेपर आपला 10 ते 12 हा पेपरचा कालावधी आहे. तुम्हाला बायोमेट्रिक सुरू होतं 8:30 ला सकाळी, 8:30 ते 9:30 हे बायोमेट्रिकचा टाइम आहे. म्हणजे तुम्हाला या टाइम मध्ये बायोमेट्रिक करणं गरजेचं आहे. मी तर सांगतो तुम्ही 8:30च्या आसपास सेंटरला पोहोचा आणि बायोमेट्रिक करून तुम्ही डिसाईड करा की मला 9:15 आज जायचंय का 9 वाजता आज जायचंय, कारण एकदा आत गेला की परत बाहेर येता येत नाही. सो 10 ला पेपर आहे, निवांत बसावं लागतं. 9ला जा, 9:15 जा, आपण बायोमेट्रिक करा. तो 8:30 पर्यंत सेंटरला पोहोचा. आपण एवढा अभ्यास करतो ते एका दिवसासाठी, स्टंट नाही करायचा, रिस्क नाही घ्यायची, बरोबर. आणि दुसरा पेपरची जी वेळ आहे ती 3 ते 5 आहे. आणि या 3 ते 5च्या अगोदर म्हणजे 1:30 वाजल्यापासून ते 2:30 वाजल्यापर्यंत तुमचं बायोमेट्रिक चालतं. 1:30 वाजेपर्यंत सेंटरवर रिटर्न या आणि बायोमेट्रिक करून आतमध्ये जाऊ शकता, किंवा 2ला जा, 2:15ला जा, तुमचा प्रश्न आहे, बरोबर. हे विषय सांकेतांक बहुतेक आता छापून येतील, नसतील तर तुम्हाला ते टाकावे लागतील. ते बेसिक गोष्टी आहेत, बरोबर. यानंतर लास्ट एक पॉईंट सांगायचा आहे की स्वतःच्या कष्टावरती, जी मेहनत तुम्ही आतापर्यंत केली त्यावरती विश्वास ठेवा. आपण जे शेवटच्या क्षणी टेन्शन घेतो, आपण जी हेल्थ जपत नाही शेवटच्या टाइम मध्ये, याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो आपल्या संपूर्ण मेहनतीवरती. जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली असेल 1 वर्ष, किंवा जे काही तुम्ही टाइम अभ्यास केला असेल, आपल्या प्रिलिम्स बुस्टर बॅच मध्ये तुम्ही जॉईन झालाय जानेवारीपासून, एवढी मेहनत केलेली असेल तर एक पॉईंट लक्षात ठेवा की ह्या एक्सटर्नल फॅक्टर्समुळं आपल्याला आपला पेपर, आपली मेहनत वाया घालवायची नाहीये. त्याच्यात हेल्थ पण इन्क्लूड होते, लक्षात ठेवा. इतकाही प्रेशर घेऊ नका की आपण आजारी पडाल डायरेक्ट, बरोबर. स्पेशली शेवटचे 2-3 दिवस, कारण फॉरेस्ट मीन्स आता किती तारखेला होती, 5 आणि 6 ला, बरोबर. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, पण माझ्याकडून ही गोष्ट झाली नव्हती फॉलो. तर 1 मे ला मी दवाखान्यात होतो, बरोबर. म्हणजे एवढा अभ्यास केल्यानंतर, म्हणजे सगळ्या गोष्टी एक्सटर्नल फॅक्टर जे मी सांगतोय तुम्हाला की ह्याचा परिणाम होतो एक्झामवरती. तर हे होऊन देऊ नका, लक्षात ठेवा की जर तुम्हाला
अभ्यास केला असेल, तुम्ही एवढी मेहनत केली असेल, तर तुम्हाला हेल्थ जपायची. शेवटच्या 2-3 दिवसामध्ये काहीच खाऊ नका, बाहेरचं काय होत नाही, घरचंच खावा. बरोबर. दुसरी गोष्ट, किंवा चांगलं खावा. जर तुम्ही घरी नसेल राहत, मेसला असाल किंवा बाहेर असाल, तर काहीतरी चांगलं खा. दुसरं म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं, कारण टेन्शन जेवढं घ्याल तेवढं आपण खाली येतो. हा पॉईंट फिक्स डोक्यात ठेवा की टेन्शन घेतलं तर 2 मार्क कमीच होणार. टेन्शन घ्यायचा प्रश्न उद्भवत नाही. जेवढा अभ्यास केलाय त्याच्यात तुमचा विश्वास असलाच पाहिजे. एवढी मेहनत तुम्ही केली आहे, मॉक टेस्ट सोडवल्यात, लेक्चर्स केलेले आहेत, रिव्हिजन केलेली आहे, लायब्ररी, तुम्ही जिथं लायब्ररीत अभ्यास करत असाल किंवा घरी अभ्यास करत असाल, जे काय असेल आतापर्यंत केलेले सगळे दिवस आठवा, आणि त्या दिवसांना जर तुम्हाला व्यवस्थित आउटपुट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला टेन्शन घ्यायचं नाहीये. रिलॅक्स राहा, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत राहतात जर तुम्ही टेन्शन फ्री राहिला तर. ओके. आणि लास्ट पॉईंट की सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. ग्रुपवरती मी तुम्हाला टेलिग्रामला पुन्हा एकदा शुभेच्छा देईल शेवटच्या दिवशी म्हणजे परवा. पण आता देखील जर कोणी नंतर टेलिग्रामला बाय चान्स नसाल किंवा नसाल तर जॉईन करून घ्या, पण बाय चान्स मिस झालं तर आता सर्वांना ऑल द बेस्ट. पेपर खूप चांगला सोडवा, प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडवा, सगळं जमतं, फक्त प्रश्न नीट वाचायचा, बरोबर विचारले का चूक विचारले, ऑप्शन्स काय आहेत, 4 पैकी 1 उत्तर आपल्या डोळ्यासमोर असतं. अभ्यास केला असेल तर तुम्हाला ते उत्तर सापडतं. ओके. सो आय होप इथपर्यंत सगळं क्लिअर असेल. बाकी काही डाऊट असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आणि बाकी विद्यार्थ्यांना देखील तुम्ही ऑल द बेस्ट म्हणू शकता. जर काही डाऊट असतील तर मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय करेल. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. तुम्ही पेपर व्यवस्थित द्याल. आपल्या प्रिलिम्स बुस्टरचे अनेक विद्यार्थी यावर्षी प्रिलिम्सला आहेत. तुम्ही सर्वांनी देखील खूप चांगला परफॉर्म करा. आपल्याला खूप चांगला रिझल्ट आणायचा यावर्षी, आणि प्रिलिम्सला जसं मागच्या वर्षी रिझल्ट आपण आणला होता त्याच्या डबल रिझल्ट यावर्षी आणायचा आहे. सो चांगला परफॉर्म करा आणि मार्क्स घेऊन या, सेफ स्कोर आणा, म्हणजे मेन्सला लगेच 1 आठवड्यात सुरुवात करता येईल. थँक्यू.